lesson 2.2, and the name of lesson was The Boy Who Broke the Bank. The main character of that story is Nathu, and already we have learned that lesson through Marathi medium. गेल्या लेक्चरमध्ये आपण द बॉय हू ब्रोक द बँक हा लेसन पाहिलेला आहे. नथू नावाच्या मुलीची खूप सुंदर गोष्ट त्याच्यामध्ये दिलेली आहे. म्हणजे एखाद्या चुकीच्या गोष्टीमुळे कोणकोणत्या प्रसंगाला तोंड द्यावं लागतं त्याचं वर्णन त्या लेसन मध्ये केलेलं आहे. And today we are going to learn 2.3. The next poem is there, and the name of poem is The Twins. Already we know the meaning of twins. आपण मराठीमध्ये twins हा शब्द जुळी भावंड या अर्थाने घेतो. And it is humorous poem. अतिशय विनोदी अशी कविता आहे. The poet has explained the lot of humorous things happened in his life due to his twin brother. That all things has been explained in this poem. 2.3. Name of the poem is The Twins. Already I have provided you the notes of new words, and you need to write down that new words in your notebook. What the poet is going to say in this poem? Already we have also seen lot of twins. आपण ही बरेचसे जुळी भावंड पाहिलेले आहेत. Some are likely exactly same. काही भावंडे अगदी सेम टू सेम असतात. We can't differ in them. पण त्यांच्यामध्ये फरक करू शकत नाही. And such one pair was there. अशीच एक जोडी या कवितेमध्ये त्या कवीने वर्णन केलेले आहे. It is imaginary poem. काल्पनिक कविता आहे. What the poet want to say? Whenever twins are there, lot of difficulties are there in their life. त्यांच्या आयुष्यामध्ये खूप कठीण प्रसंगाला सामोरं जावं लागतं. काही वेळेस हास्यास्पद प्रसंग घडतात. And that all things he has explained in this poem by humorous way. अतिशय विनोदी रीतीनं त्याला म्हणजे from birth to death, अगदी जन्मापासून मृत्यूपर्यंत त्यांच्या आयुष्यामध्ये काय घडलं ते सगळं या कवितेमध्ये कवीने सांगायचा प्रयत्न केलेला आहे. Total 3 stanzas are there in the poem. Sorry, 4 stanzas are there. Henry Lay is the poet of this poem. तो काय म्हणतो पहिल्या stanza पहा. In form and feature. Form and feature. The meaning of form and feature is structure and appearance. आपण आपल्या भाषेमध्ये त्याला बाह्य रूप असं म्हणतो. दिसणं. कवी काय म्हणतो पहा. In form and feature, face and limb. आमचा चेहरा शरीराची ठेवण दोघांची ही इज वन ऑफ देम. ते जी दोन जुळी भावंड आहेत त्यांच्यापैकी एक तो भाऊ बोलतोय असं इमॅजिनेशन कवीने केलंय. तो काय म्हणतो बा. इन फॉर्म अँड फीचर, फेस अँड लिम्ब आय ग्रीव सो लाईक माय ब्रदर. चेहरा असेल, शरीराची ठेवण असेल, दिसणं असेल, मी अगदी माझ्या भावाप्रमाणेच ग्रीव झालो म्हणतोय तो. इट इज व्ही टू ऑफ ग्रो. ग्रो जातो तो वाढवणे, मोठं होणे. माझ्या भावाप्रमाणेच मी लहानाचा मोठा झालो, दिसायला अगदी हुबेहूब. That fox got taking me for him. F-O-L-K, fox is there. L is silent, people. The meaning of that word. तर तो काय म्हणतो बा. That fox got taking me for him. आणि बऱ्याच वेळा लोकांचा गोंधळ व्हायचा. Suppose A and B names of that twins are there. So lot of times people are going to think that A as like B and B as like A. म्हणून तो काय म्हणतो बा. तो मुलगा म्हणतोय की बऱ्याच वेळा भाऊ म्हणून मला गृहीत धरलं जायचं. एखादी चुकी त्याच्याकडून व्हायची आणि त्या चुकीसाठी पनिशमेंट मात्र मला दिली जायची. And each for one another. A साठी B, B साठी A, माझ्यासाठी तो आणि त्याच्यासाठी मी, असं लोकांनी गृहीत धरलं होतं. बऱ्याच लोकांचा याच्यामध्ये गोंधळ व्हायचं. It puzzled all our kith and kin. The kith and kin, new word is there and meaning of that word is relatives. याचा आमच्या सगळ्या घरच्यांना त्रास तर व्हायचाच, पण आमच्या सर्व जे रिलेटिव्स होते त्या रिलेटिव्सना सुद्धा त्रास व्हायचा. ते गोंधळून जायचे का ए कोण आणि बी कोण हे त्यांना समजत नसेल. It reached a fearful pitch. pitch तो a point. fearful, भीतीदायक. आणि हे वातावरण इतक्या प्रमाणात वाढत गेलं की ते एका भीतीच्या क्षणापर्यंत जाऊन पोहोचलं. लॉट ऑफ
स्ट्रगल वेअर दॅट, खूप स्ट्रगल होता, बरंच सहन करावं लागत होतं दोघांना आणि त्याचा सगळ्यात जास्त त्रास मला होत होता असं कवी म्हणतोय. व्हॉट वॉज द रिझन बिहाइंड दॅट वन? त्याच्यामध्ये म्हणजे कारण काय होतं पहा. For one of us was born a twin, yet not a soul knew which. च्या दोघांच्या पैकी एक कोणीतरी ट्विन म्हणून जन्माला आला होता. आमच्या दोघांच्या पैकी एक कोणतरी जुळा भाऊ म्हणून जन्माला आला होता. पण नेमका जुळा भाऊ म्हणून कोण जन्माला आलाय हे त्याच्याही आपल्याला माहित नव्हतं आणि माझ्याही आपल्याला माहित नव्हतं. दिस इज द फर्स्ट स्टँजा. व्हॉट इज देयर इन सेकंड स्टँजा? वन डे टू मेक द मॅटर वर्स. एके दिवशी मॅटर, ती घटना जी आहे, एकंदर जे प्रकरण आहे ते अगदी वाईट स्थितीमध्ये जाऊन पोहोचलो. काय झालं बा? बिफोर आवर नेम्स वेअर फिक्स्ड. आपल्याकडे आपण त्याला नामकरण सोहळा म्हणतो. तो काय म्हणतो बा? बिफोर आवर नेम्स वेअर फिक्स्ड ॲज वी वेअर बीइंग वॉश्ड बाय नर्स वी गॉट कम्प्लिटली मिक्स्ड. अतिशय मजेशीरपणे तो वर्णन करतो. तो काय म्हणतो बा? आमचं नाव ठेवण्याचा जो कार्यक्रम होता, तो नाव ठेवण्याच्या त्या नामकरण कार्यक्रमापूर्वी आम्हा दोघांना त्या नर्स कडून दवाखान्यात नर्स कडून अंघोळ घातली जात होती आणि अंघोळ घालत असताना ए च्या ठिकाणी बी ठेवला गेला आणि बी च्या ठिकाणी ए ठेवला गेला. त्या नर्सने हे का केलं मला माहित नाही. तो काय म्हणतो बा? वी गॉट कम्प्लिटली मिक्स्ड अँड दस यू सी बाय फेट्स डिग्री. कदाचित माझ्या दुर्दैवाने किंवा सुदैवाने, मला काहीच सांगता येत नाही, फेट चालतो तो नशीब. तो काय म्हणतो बा? और रादर नर्स व्हिम. द मीनिंग ऑफ व्हिम इज अ सडन चेंज ऑफ माइंड. अचानकपणे विचारामध्ये झालेला बदल. म्हणजे त्याने दोन कारण दिलेत. कदाचित आमच्या दुर्दैवाने असेल किंवा त्या नर्सच्या बदललेल्या विचारामुळे, अचानक बदललेल्या विचारामुळे असेल. नर्सने आम्हा दोघांना काय केलं? ए च्या ठिकाणी बी ठेवला आणि बी च्या ठिकाणी ए ला घेतलं. माय ब्रदर जॉन गॉट Christianized me and I got Christianized him. Christianized, the meaning of that word is नाव ठेवणे. आपल्या भाषेमध्ये नामकरण सोहळा आपण म्हणतो त्याला. तर भावाचं नाव काय आहे कवीच्या? जॉन. माझं नाव जॉनला दिलं गेलं आणि जॉनचं नाव मला देण्यात आलं. दोघेही कम्प्लिटली मिक्स झालो. व्हॉट आय एम गोइंग टू टेल? मी जे मगापासून बोलतोय ए अँड बी. आता ए होता तो कवी होता आणि बी चं नाव होतं जॉन. तर ते जॉनचं नाव ए ला देण्यात आलं आणि कवीचं जे नाव ठेवण्यात येणार होतं ते जॉन साठी दिलं गेलं. दिस फॅटल लाइकनेस इवन डॉटचा अर्थ होतो टू बी कंटिन्यू. ह्याच्या काही चुका होत्या, गंभीर चुका होत्या. म्हणजे नावात बदल हा खूप मोठा तसा झालेली ती चूक होती. ह्या चुका तशाच पुढे सुरू राहिल्या कवी म्हणतोय. म्हणजे तेवढ्या पुरतं ते थांबलं नाही. म्हणजे नावं बदलली म्हणजे सगळं थांबलं असं नाही. It was continuously going on. ते पुढे तसंच चालू होतं. My footsteps fell at school. माझ्या पाऊल पुन्हा आता कुठेपर्यंत पोहोचल्या? At school म्हणजे मी शाळेला जाऊ लागलो. दोघी मोठे होत होतो. शाळेत पोहोचलो. And I was always getting flogged. For John turned out a fool. फ्लॉगचा अर्थ तो फटके देणे, शिक्षा होणे. आणि प्रत्येक वेळेस जॉन काहीतरी चुकी करायचा आणि जॉन समजून मला बऱ्याच वेळा शिक्षकांचे फटके खायला लागायचे. फ्लॉड म्हणलेला आहे. तो काहीतरी मूर्खपणा करून बसायचा आणि त्या मूर्खपणाची शिक्षा मात्र मला भोगायला लागायची. फॉर जॉन टर्न आउट अ फूल आय पुट दिस क्वेश्चन फ्रुटलेसली टू एव्हरीवन आय न्यू. फ्रुटलेसली म्हणलेला आहे. मी हा प्रश्न प्रत्येकाला विचारायचो. माझ्या ओळखीचे जे होते त्या सगळ्यांना मी हा प्रश्न विचारायचो की कोणी माझ्या या प्रश्नाचं उत्तर देऊ शकेल का? मला माहिती होतं इट वॉज फ्रुटलेस क्वेश्चन. म्हणजे निष्कारण विचारलेला तो प्रश्न आहे, त्याचं काही उत्तर मिळणार नाही हे मला माहित होतं. तरीही मी भेटणार प्रत्येकाला प्रश्न विचारायचो. आणि तो प्रश्न माझा असा होता, कवी म्हणतोय बा, व्हॉट वुड यू डू इफ यू वेअर मी टू प्रूव्ह दॅट यू वेअर यू. प्रश्नाचा अर्थ काय होतो बा? कवी म्हणतोय मला माहित होतं कोणाकडे उत्तर नाही, तरीही मी प्रश्न विचारायचा प्रयत्न करायचो. आणि प्रश्न असायचा, तुम्ही माझ्या ठिकाणी जर असता तर तुम्ही आहात हे सिद्ध करण्यासाठी तुम्ही काय केलं असतं? व्हेरी इंटरेस्टिंग क्वेश्चन इज देअर. कवी काय म्हणतोय, तुम्ही माझ्या ठिकाणी असता आणि तुम्हाला माझी आयडेंटिटी जर दिली असती, ते चुकीचं ठरलं असतं. त्यावेळेस तुम्ही आहात हे सिद्ध करण्यासाठी तुम्ही काय केलं असतं? बट देयर वॉज नो आन्सर टू दॅट क्वेश्चन. पण त्या प्रश्नाचं उत्तर कोणाकडेही नव्हतं. And in the last stanza,
The poet is going to say that. तो काय म्हणतो शेवटच्या stanzaमध्ये पहा, our close resemblance turned the tide. आमचं एकमेकांशी असणं, एकमेकांसारखं दिसणं खूप पुढे वाढत गेलं. ते लहान असताना नर्सने नाव बदलली, शाळेत गेल्यानंतर जॉन चुका करायचा, त्याची शिक्षा मला व्हायची, हे पुढे तसंच सुरू राहिलं. ऑफ माय डोमेस्टिक लाईफ ऑल्सो, डोमेस्टिक चालतो तो घरगुती, हे फक्त शाळेपर्यंत मर्यादित राहिलं नाही, ते अगदी माझ्या घरापर्यंत येऊन पोहोचलं. आमचं जे कौटुंबिक जीवन होतं त्या कौटुंबिक जीवनावरती त्याचा परिणाम झाला. काय झालं? फॉर सम माय इंटेंडेड ब्राईड बिकम माय ब्रदर्स वाईफ. ब्राईडचा तो वाईफ, नववधू म्हणतो आपण त्याला. बघा कुठेपर्यंत ही घटना जाऊन पोहोचली. तो कवी काय म्हणतोय, माझी होणारी जी नियोजित वधू होती, ती नियोजित वधू, कारण लोक मला जॉन समजत होते, माझी होणारी नियोजित वधू जी होती तिचा विवाह जॉन सोबत झाला आणि जॉनची होणारी जी पत्नी होती ती माझी पत्नी झाली. इथपर्यंतच प्रकरण थांबलं नाही. For some of my intended bride becomes my brother's wife. In fact, year after year, the same absurd mistakes went on. लहान होतो, नावं बदलली, शाळेत चाललो, चुका झाल्या, पनिशमेंट झाली, लग्नाचं वय झालं, माझी पत्नी, माझी होणारी जी पत्नी होती ती जॉनची पत्नी झाली आणि जॉनची होणारी पत्नी माझी पत्नी झाली. ह्या सगळ्या ज्या चुकीच्या घटना होत्या ह्या कंटिन्युअसली सुरू राहिल्या. अँड द लास्ट वॉज व्हेरी फनी. आणि कवीनं सगळ्यात शेवटची जी घटना सांगितली ती खूप मजेशीर आहे. तो काय म्हणतो पहा, अँड व्हेन आय डाइड द नेबर्स केम अँड ब्युरिड ब्रदर जॉन. शेवटचा दोन मिनिट तो काय म्हणतोय, ज्यावेळेस माझा मृत्यू झाला शेजारी सगळे आले, शेजाऱ्यांना वाटलं जॉनच मेलाय, आणि त्यांनी काय केलं, माझा मृत्यू झाल्यानंतर खऱ्या जॉनला त्या उचललं आणि नेऊन पुरून टाकलं. ब्युरिडचा अर्थ होतो आता पुरून टाकलं इन द सेन्स काही धर्मांमध्ये वेगवेगळ्या प्रथा आहेत. म्हणजे आता हिंदू धर्मामध्ये मृत्यू झाल्यानंतर आपल्याकडे अंत्यसंस्कार केले जातात, पण बऱ्याचशा धर्मांमध्ये, साधारणपणे ख्रिश्चन धर्मामध्ये ही प्रथा आहे की शवपेटीमध्ये तुमचा मृतदेह ठेवला जातो आणि तो पुरला जातो. तर तशा पद्धतीने जॉनला काय केलं गेलं, माझ्या ठिकाणी त्याला पकडलं असल्यामुळे त्याला त्या शवपेटीमध्ये ठेवलं गेलं आणि त्याचं दहन करण्यात आलं. सो दिस इज द मेन पार्ट ऑफ द पोएम and name of poem is The Twins. Nothing is there in the poem. Just you have to understand new words which are given in the poem. Lot of words are there because poem is written by foreign poet. American poet आहे, त्यांनी लिहिलेली कविता असल्यामुळे lot of new words are there and just you have to stick with that words. If you are going to learn that words, definitely you will get the meaning of or central idea of the poem. कवितेमध्ये विशेष असं मला काही नाही आहे, just you take it lightly as a routine poem. एक नेहमी शिकतोय अशी कविता समजून जरी तुम्ही अभ्यास केला तरी कविता समजेल. Only simple fact is that two brothers were there and in the beginning I have told you it is imaginary poem. काल्पनिक आहे. It is not possible. एवढ्या चुका एखाद्याच्या बाबतीत, ट्विनच्या बाबतीत होणं शक्य नाही, कधी होत नाही. जस्ट ॲज अ पार्ट ऑफ फनी मिस्टेक्स आर देयर. काही चुकीच्या अगदी मजेशीर चुका झालेल्या आहेत त्या ट्विनच्या आयुष्यामध्ये कशा पद्धतीने गोंधळ निर्माण करतात हे दाखवण्यासाठी कवीने लिहिलेली कविता. नेम ऑफ पोएम द ट्विन्स अँड पोएट ऑफ पोएम इज हेनरी लेक. Just you have to read the poem, read it silently, understand the meaning. Already I have provided you new words. You have to have the new words. And if you have any problem, if you have any concern related to this poem, you can ask in regular lectures. But keep in your mind, already our time is going on only. We are not doing much in these days. In those days, या दिवसांमध्ये आपण खूप काही करू शकत नाहीये, पण जेवढं शक्य आहे तेवढं करण्याचा माझ्या पद्धतीने मी प्रयत्न करतोय. सो इट इज हंबल रिक्वेस्ट टू आवर पॅरेंट्स अँड टीचर्स, निश्चितपणे आरोग्याची काळजी घ्या, पण ती काळजी घेण्याबरोबरच हे 10वीचं वर्ष पुन्हा आयुष्यामध्ये येणार नाहीये. सो स्टे फोकस अँड डू स्टडी रेग्युलरली. इफ यू आर फेसिंग एनी प्रॉब्लेम यू कॅन आस्क मी. And in the last SSC classes YouTube channel is there. These all videos are there on the channel. You have to subscribe it. Thank you.